नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमध्ये आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल या दोन अँगलचा अभ्यास आपण मागच्या वेळेस केला होता. आपल्याकडे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आहेत. 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कुठल्या? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. त्याची माहिती आपण मागच्या वेळेस पाहिली. आपण आता आज काय करूया? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल या दोघांवरचे जे न्यूमरिकल्स आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, ते न्यूमरिकल्स आज आपण बघूया. त्यातला पहिला न्यूमरिकल इथं समोर दिसतोय पहा. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉईंट ऑफ द अर्थ. आता सुरुवातीला आपण काय करूयात, तो न्यूमरिकल वाचूयात आणि त्यातले काय काय दिलेलं आहे ते आपण नोट करूयात. व्हॉट इज द सॉलिड अँगल असं म्हटलं आहे. व्हॉट इज सॉलिड अँगल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तो सॉलिड अँगल की ज्याला आपण डी ओमेगा किंवा डी ओहम असं म्हणतो, तो आपल्याला काढायचा आहे. सो डी ओहम इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तुम्ही काय करायचं आहे, हे सगळे न्यूमरिकल्स जे आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. आणि जसं मी इथं सोडवतोय त्याप्रमाणे ते न्यूमरिकल्स तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्याचं उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉईंट ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्याला सॉलिड अँगल काढायचा आहे डी ओहम किंवा डी ओमेगा. आणि काय गिवन काय बघा पुढे, द डायमीटर ऑफ द मून इज 3474 किलोमीटर. म्हणजे त्या मूनची डायमीटर आपल्याला दिलेली आहे 3474. मग आपण डायमीटरला आपण डी म्हणूया. सो डी इज इक्वल्स टू 3474 किलोमीटर. डायमीटर दिले. डायमीटरहून रेडियस आपण काढू शकतो. डायमीटरहून रेडियस कशी काढणार? रेडियस म्हणजे त्रिज्या, डायमीटर म्हणजे व्यास. मग व्यास आणि त्रिज्या यांच्यातलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय रिलेशन आहे? रेडियस आर इज इक्वल्स टू डायमीटर डी अपॉन 2. म्हणजे रेडियस ही डायमीटरच्या निम्मे असते. मग रेडियस किती येईल बरं? त्याला 2नी भागायचं. 3474 डिवायडेड बाय 2. मग हा भागाकार आपण केला तर मला वाटतं 2 1 is 2, 2 7s are 14, 2 3s are 6, 2 7s are 14. म्हणजे 1737 किलोमीटर ही एवढी काय झाली रेडियस. ही जी रेडियस किलोमीटरमध्ये जी आहे ती मीटरमध्ये कन्व्हर्ट करायची. तर ती मीटरमध्ये कशी कन्व्हर्ट करणार? तर किलोमीटरचं मीटर कसं करणार आपण? 1000नी गुणायचं. म्हणजे किती? 10⁻³ गुणायचं. म्हणजे 1737 इंटू 10⁻³ हे झालं मीटर. 1737 इंटू 10⁻³ मीटर. म्हणजे 1000नी गुणलं आपण. 10⁻³ म्हणजे 1000. तर अशा प्रकारे रेडियस आपण किलोमीटरची मीटरमध्ये कन्व्हर्ट केली आणि आपल्याला त्या मूनची डायमीटर दिली आहे. ती डायमीटर आपण लिहिली आणि आपण आता पुढं बघूया काय म्हटलं आहे. अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे पृथ्वीपासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या डिस्टन्सला आपण बिग डी म्हणूया. बिग डी. बिग डी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 3.84 इंटू 10⁸ मीटर. ओके. तर अशा प्रकारे हा न्यूमरिकल झालेला आहे. आता आपण तो सोडवायचा कसा, त्याची आपल्याला जे सॉलिड अँगल जो काढायला सांगितला आहे तो कसा काढायचा हे बघूया आपण. हां, हे पहा. आता इथं आपल्याला सॉलिड अँगल जो काढायचा आहे तो सॉलिड अँगल मूननी केलेला अर्थवर. आता समजा अर्थचा हा एक पॉईंट आपण घेऊया. सपोज दॅट दिस इज अ पॉईंट ऑफ द अर्थ. इथे एक पॉईंट आहे पृथ्वीवरचा. हा एक पॉईंट आहे पृथ्वीवरचा आणि मून इथं कुठेतरी आहे. मून समजा इथं आपण घेऊया. सपोज दिस इज द मून. हे मून आहे समजा हे. ओके.
समजा हे मून. आणि मग आता आपल्याला मून आणि अर्थ यांच्यातलं डिस्टन्स दिलं आहे, म्हणजे हे डिस्टन्स दिलं आहे. किती दिलं आहे हे 3 ह्याला आपण बिग डी म्हटलं आहे. 3.84 × 10⁸ मीटर ते बिग डी दिलं आहे. आणि ह्या मूनची डायमीटर दिली आहे, त्याच्यावरून आपण रेडियस काढली आहे. मग आता अँगल कसा काढायचा पहा. कोणता अँगल काढायचा आपल्याला, सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगल काढण्यासाठी आपण ह्या अशा प्रकारे जसं आपण मागे अभ्यास केला तसं हे करूया. आता हा जो अँगल आहे, हा अँगल इथला याला म्हणायचं सॉलिड अँगल. दिस इज द सॉलिड अँगल डी ओमेगा. आता इथला जो एरिया आहे हा एवढा, हा एरिया ऑफ हा डिस्क आहे. म्हणजे हे आता ॲक्च्युली एक चकती घ्यायची तिथं, एक चकती मूनची, आणि सर्कल आहे ते. सर्कलचा एरिया किती असतो, एरिया ॲक्च्युली आपल्याला फॉर्म्युला काय आहे, सॉलिड अँगल डी ओहम किंवा डी ओमेगा इज इक्वल्स टू एरिया डिवायडेड बाय हे डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे हे आता इथं डिस्टन्स डी घेतलं त्यामुळे डिस्टन्स स्क्वेअर. आपण मागच्या वेळेस आर घेत होतो, आर म्हणजे ते सिम्बॉल घेत होतो. आता इथं बिग डी घेतलं आपण. ओके, एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आपला. मग एरिया किती घेणार आपण, एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय हे डिस्टन्स स्क्वेअर झालं. मग आता याच्यामध्ये आता आपण किमती घ्यायच्या. अँगल डी ओमेगा इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. स्मॉल आरची किंमत आपण आत्ताच काढली, बिग डीची तर ऑलरेडी दिलेली आहे. तर ह्या दोन्ही किमती इथं आता आपण घ्यायच्या. पायची किंमत पण घ्यायची 3.142 आणि सोडवायचं. आता बघा ह्याच्यात किमती घेतल्यानंतर आपण कसं येईल पहा. पायची किंमत, एक मिनिट मी आता हे इथं वर घेतो. डी ओमेगा इज इक्वल्स टू पायची किंमत 3.142 इंटू आता काय घ्यायचं आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू किती काढली आपण 1737 इंटू 10⁻³ आता हे आर स्क्वेअर आहे त्यामुळं याचा काय करणार आपण इथं स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय बिग डी. बिग डीचा पण स्क्वेअरच आहे नाही का, बिग डीचा पण स्क्वेअरच आहे. त्यामुळं बिग डी किती आहे 3.84 इंटू 10⁻³ आता 10⁻² किती घेणार, मला वाटतं बिग डीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 3.84 इंटू 10⁸ मीटर. ती मीटरमध्ये दिली आहे. आता आपण रेडियस किलोमीटरमध्ये, रेडियस सुद्धा आपण मीटरमध्येच घेतली आहे. त्यामुळं आपण आता इथं आहे असंच 10⁸ आपण सबस्टिट्यूट करू शकतो. त्यामुळे इंटू 10⁸ हे झालं बिग डी आणि त्याचा हा स्क्वेअर म्हणजे एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आता असा आपला हा फॉर्म्युला होता. त्याप्रमाणे इथं आपण ह्या किमती घेतल्या. आणि आता हे कॅल्क्युलेशन जर केलं, हे सोडवलं. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे कॅल्क्युलेशन ॲक्च्युली आपण लॉग टेबलनी करणार आहोत. आणि अजून तुम्हाला लॉग टेबल आपण घेतलेलं नाही, शिकवलेलं नाही. मग मी तुम्हाला लॉग टेबलचे पिरियड कधी होतील काय हे अनाऊन्स करतो नंतर. आता हे जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर आता मी डायरेक्टली याचं उत्तर तुम्हाला सांगतो. याचं उत्तर येईल 2.045 इंटू 10⁻⁻5 स्टेरेडियन म्हणजे SR आपण सिम्बॉल घेतो. अशा प्रकारे हा झाला पहिला न्यूमरिकल. आता दुसरा जो न्यूमरिकल आहे तो बघूया आपण. दुसरा न्यूमरिकल जो आहे तो अनसॉल्वड आहे. अनसॉल्वड म्हणजे सोडून दिलेला एक्सरसाइजमधला आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो न्यूमरिकल तुम्ही बघू शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो न्यूमरिकल हा अनसॉल्वड एक्सरसाइजचं पेज तुम्ही जर काढलात तर पेज नंबर 15वर हा न्यूमरिकल तुम्हाला सापडेल. आणि तो न्यूमरिकल 13 नंबरचा आहे पहा. आपण आता हा न्यूमरिकल वाचूया आणि काय काय दिलं हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण आणि मग नंतर आपण तो कसा सोडवायचा बघूया आपण. ओके, तर काय लिहिलं पहा. व्हेन द प्लॅनेट ज्युपिटर इज ॲट ए डिस्टन्स 8 to 4.7 मिलियन किलोमीटर फ्रॉम द अर्थ. म्हणजे त्या प्लॅनेटचं आपल्या पृथ्वीपासूनचं डिस्टन्स दिलं आहे. ज्युपिटर हा जो प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचं डिस्टन्स दिलेलं आहे.
आणि ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया बिग डी. सो बिग डी इज इक्वल्स टू किती दिले आपल्याला 824.7 मिलियन किलोमीटर. तर मिलियन किलोमीटरचं आपण किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कसं करणार? मिलियन म्हणजे 10⁶, म्हणजे आपण याला काय करायचं 10⁶ मल्टिप्लाय करायचं. म्हणजे असं पहा 824.7 इंटू 10⁶. मी 10⁶ मल्टिप्लाय केलं ते मिलियन किलोमीटरचं काय होणार? किलोमीटर होणार. म्हणजे याप्रमाणे. आता हे किलोमीटरमध्ये जे डिस्टन्स आपण ठेवलं आहे हे आहे असंच ठेवूया, मीटरमध्ये याला करायची आवश्यकता नाही. पुढं वाचूया आपण. इट्स अँग्युलर डायमीटर इज मेजर्ड टू बी 35.72 सेकंद ऑफ आर्क. म्हणजे ॲक्च्युली आर्क सेकंद याला म्हणायचं. याला ॲक्च्युली आपण आर्क सेकंदच म्हणतो आपण. म्हणजे कसं पहा, तो अँगल दिला आहे तिथला, तो अँगल जो आहे त्या अँगलला आपण थिटा म्हणूया. थिटा इज इक्वल्स टू 35.72 आर्क सेकंद, म्हणजे सेकंद असं म्हणायचं आपण, सेकंद. मग सेकंदाचं आपण रेडियनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याकडं कन्व्हर्जन फॅक्टर आहे. 1 सेकंद इज इक्वल्स टू 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन. मग हे 1 सेकंद म्हणजे एवढे रेडियन. मग आपला अँगल जो दिला आहे तो किती सेकंद आहे? 35.72 सेकंद. मग त्याला रेडियनमध्ये कसं कन्वर्ट करणार? ह्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपला अँगल थिटा इज इक्वल्स टू 35.72 इंटू 4.847 इंटू 10⁻⁶ हे झालं रेडियनमध्ये. अशा पद्धतीनं तो दिलेला अँगल आपण रेडियनमध्ये कन्व्हर्ट करून घेतला. आणि आता काढायला काय सांगितलं पहा, कॅल्क्युलेट दी डायमीटर ऑफ ज्युपिटर. तर ती ज्युपिटरची जी डायमीटर आहे त्याला आपण म्हणूया स्मॉल डी. म्हणजे आपल्याला काय सांगितलं काढायला? स्मॉल डी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तर एवढ्या ह्या अशा दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. तुम्ही सुद्धा काय करायचं, हा न्यूमरिकल आहे असा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि हे गिव्हन डेटा म्हणून, हे दिलेल्या किमती म्हणून याप्रमाणे लिहून घ्यायचं आहे. आता कसं सोडवायचं बघूया आपण. हां, तर तो ज्युपिटर हा जो प्लॅनेट आहे, तो ज्युपिटर प्लॅनेट समजा या ठिकाणी आहे. हे पहा इथं तो ज्युपिटर आहे असं समजा. आणि आपला पृथ्वीवरचा जो पॉईंट आहे तो पृथ्वीवरचा पॉईंट समजा इथं कुठंतरी आहे, समजा इथं आहे. मग आपण हे जोडूया. हे पहा याप्रमाणे. तर ॲक्च्युली आता इथं कसं आहे, हे आपण असं जोडलं तर इथला हा जो प्लेन अँगल जो होतो, हा प्लेन अँगल, तो प्लेन अँगल त्याला आपण म्हटलं आहे थिटा. आणि आर्क म्हणजे आता तो जो प्लॅनेट ज्युपिटर आहे त्याची डायमीटर म्हणजे हे स्मॉल डी, आणि हे जे इथून इथंपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते बिग डी. मग आपण प्लेन अँगलचा अभ्यास केला आहे. प्लेन अँगल थिटा इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. आर्क अपॉन रेडियस म्हणजे स्मॉल डी अपॉन बिग डी असं इथं या ठिकाणी होणार. मग आपल्याला इथं आता काय काढायचं आहे? त्या ज्युपिटरची डायमीटर म्हणजे स्मॉल डी काढायचं आहे. स्मॉल डी इज इक्वल्स टू थिटा इंटू बिग डी असं येणार आहे. मग आपण स्मॉल डी इज इक्वल्स टू थिटा, थिटाची व्हॅल्यू आपल्याला आत्ता मगाशी आपण रेडियनमध्ये कन्व्हर्ट केली आहे. किती आली ती? 35.47 इंटू 4.847 इंटू 10⁻⁶ आणि इंटू बिग डी. बिग डी म्हणजे हे इथून इथंपर्यंतचं ज्युपिटरचं त्या पृथ्वीपासूनचं अंतर, ते सुद्धा आपल्याला आपण किलोमीटरमध्ये ते कन्व्हर्ट केलेलं आहे. मिलियन किलोमीटर दिलं होतं. 8.247 इंटू 10⁻⁶. तर अशा प्रकारे इंटू 8.247 इंटू 10⁸ आहे, इंटू 10⁸. म्हणजे ॲक्च्युली आपण
तिथं जे डिस्टन्स घेतलं होतं ते असं घेतलं होतं पहा 824.7 इंटू 10⁶ मीटर केलं होतं आपण. तर याप्रमाणे ते किमती घेतल्या आणि आता हे कॅल्क्युलेशन जर केलं लॉगनी केलं आपण गुणाकार, आता ते लॉग टेबल तुम्हाला झाल्यावर हे कसं करायचं कॅल्क्युलेशन कळेल, पण तूर्त एवढं आहे असंच नोट करून ठेवा तुम्ही. तर उत्तर आपल्याला याचं मिळणार आहे 1.428 इंटू 10⁵ किलोमीटर. तर अशा प्रकारे हा न्यूमरिकल इथं आन्सर आपला मिळतं. ओके, मग आपण आता पुढच्या वेळेस काय करूया, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी याचा अभ्यास करूया. या ठिकाणी आपण थांबूया. ओके, थँक्यू.